घरच्या घरी गोल्डन फेशियल तेही अगदी किचनमधल्या असलेल्या गोष्टींपासून. तर चला, हो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 स्टेपमध्ये छान असं घरच्या घरी गोल्डन फेशियल करायचं कसं, आणि ते पण आपल्या घरातल्या वस्तूंपासून. आणि त्यामुळे चेहऱ्यावरचा आपला काळवटपणा म्हणा, ॲक्ने, पिंपल्स, चेहऱ्यावरती ग्लो नाहीये, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्या पूर्णपणे कमी होणार आहेत आणि मस्तपैकी नॅचरल पद्धतीने आपण आपल्या चेहऱ्याला ग्लो करण्यासाठी छान अशी हेल्प करणार आहोत. दरवेळेस मी तुमच्यासोबत छान अशा वेगवेगळ्या नवीन होम रेमेडीज ज्या आहेत ना तुमच्यासोबत शेअर करत असते, आणि त्याचे रिझल्ट सुद्धा इतके अमेझिंग असतात ना, तुम्हाला काय सांगू. तर आजच्या व्हिडिओला सुद्धा आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम हाय, हॅलो, नमस्ते. एनके क्रिएशन आणि आयडियाजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते. तर आता फर्स्ट ऑफ ऑल बघा, आपल्याला छान असं चेहऱ्याला ना क्लिन्झिंग करून घ्यायचंय. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती जेवढी काही धूळ वगैरे आहे, डस्ट साठलेली आहे, ती निघून जाण्यासाठी आपण छान असं इथे साईचा उपयोग करणार आहोत. जी दुधावरची साई येते, किंवा क्रीम सुद्धा घेऊ शकता तुम्ही. अदरवाईज तुम्ही छान असं कच्चं दूध किंवा तापवलेलं दूध जरी असलेलं थंड झालेलं ते सुद्धा घेऊ शकता. आणि त्याच्याने कॉटनच्या सहाय्याने किंवा हाताने छान असं लावून ते व्यवस्थित आपल्याला जो चेहरा आहे ना क्लीन करून घ्यायचा. त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची पूर्ण डस्ट निघून जाते, चेहरा एकदम क्लीन होतो. तुम्ही फक्त क्लिन्झिंग जरी केलं ना चेहऱ्यावरती, तुम्हाला लगेच फरक दिसून येतो की किती आपल्या चेहऱ्यावरती डस्ट वगैरे गेलेली असते. सो अशा पद्धतीने बघा, मी मस्तपैकी साय लावली आहे आणि छान असं व्यवस्थित पूर्ण चेहऱ्यावरती लावून हलकासा मसाज करून जी आहे ना धुवून घेतलेली आहे, किंवा तुम्ही कॉटनने इथे पुसू सुद्धा शकता. तर बघा, छान असं चेहरा एकदम क्लीन झाला आहे. आता आपण बनवणार आहोत मस्तपैकी स्क्रब. आता स्क्रब कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते. त्या आधी इन्ग्रेडियंट्स जे आहेत ना ते अगदी बघू शकता. स्क्रब बनवण्यासाठी आपण 1 चमच हनी आणि साखर घेतलेली आहे. साखर हलकीशी ना एखाद्या दगडाने किंवा मिक्सरमध्ये हलकीशी फिरवून घ्यायची, थोडीशी कचरट ठेवायची. पूर्ण अख्खी साखर घेतली ना स्क्रब करताना आपल्या चेहऱ्यावरती खूप टोचू वगैरे शकते. सो तसं न करता हलकीशी थोडीशी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. आणि बघा, आपलं मस्तपैकी चिमूटभर हळद टाकून छान असं आपला स्क्रब रेडी झालेला, अगदी होममेड आहे. मस्तपैकी आपल्याला गोल्ड लुक, आपला जो चेहऱ्यावरचा आहे गोल्डनपणा छान असा एकदम उजळून दिसण्यासाठी, मस्तपैकी सोन्यासारखा आपला टवटवीत चेहरा दिसण्यासाठी ह्याची खूप छान अशी मदत होणार आहे. तर बघा, इतका छान स्क्रब तुम्हाला बाजारात सुद्धा मिळणार नाही. तो अगदी आपण घरच्या घरी आपण स्वस्तामध्ये घरातल्या वस्तूंपासून फुकट म्हटलं तरी चालेल, छान असं बनवून घेऊ शकतो. आणि बघा, मस्तपैकी आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असं पूर्ण चेहऱ्यावरती हा स्क्रब लावायचा आहे. हलक्या हाताने छान असं आपल्याला मसाज करायचा आहे. पूर्ण आपल्या चेहऱ्यावरची जेवढी काही डेड स्किन आहे, किंवा डार्क सर्कल्स असतील, काळवटपणा असेल, चेहरा खूप डल झालेला असेल, सगळं काही कमी करण्यासाठी ना स्क्रब जो आहे ना खूप उपयोगी ठरतो. तर बघा, मी मस्तपैकी स्क्रब करून एक चेहरा धुवून घेतला आणि बघू शकता चेहरा इतका फ्रेश वाटत आहे ना, स्वतः तुम्ही रिझल्ट. आणि मस्त स्क्रब झाल्यावरती ना आपल्याला मस्तपैकी वाफ घ्यायची आहे. आता वाफ घेताना आपण आपल्याकडे मशीन वगैरे नसेल ना, तर पाणी गरम करून सुद्धा आपण एखादा कपडा आपण झाकून त्याच्यावरती पण वाफ घेऊ शकतो, किंवा अदरवाईज असं मशीन असेल ना त्याच्याने सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता आपण इथे बनवत आहोत फेशियल क्रीम. आता फेशियल क्रीम बनवायची आहे आपल्याला. त्यासाठी मी इथे ॲलोवेरा घेतलेला आहे, ॲलोवेरा जेल, त्यानंतर हनी घेतलेला आहे, आणि मस्तपैकी चिमूटभर मी जे आहे ते हळद टाकलेली आहे. कारण आपण इथे गोल्ड फेशियल यूज करत आहोत, त्यामुळे आपल्याला हळद ही प्रत्येक गोष्टीमध्ये घ्यायची. आणि हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. सो आपल्याला कुठलं इचिंग होणार नाहीये, किंवा आपल्या चेहऱ्यावरची कुठली ॲलर्जी असेल कमी होण्यासाठी वगैरे खूप छान अशा हळदीचा उपयोग होतो. सो बघा, आता फेशियल क्रीम लावलेली आहे आणि ती लावून मस्तपैकी आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं मसाज करायचा आहे. छान असं मसाज करायचं. जेवढं तुम्हाला जशा स्टेप जमतील तशा तुम्ही करा, आणि जेवढा तुम्ही छान मसाज चेहऱ्याला कराल ना, तितका छान असा ग्लो चेहऱ्यावरती येण्यासाठी खूप छान अशी मदत होते. तर बघा, अशा खालपासून वरच्या साईडने आपल्याला जे आहे ना मसाज करायचे, जेणेकरून आपली स्किन जी आहे ना टाईट राहते, आणि व्यवस्थित आपली स्किन जी आहे ना फ्रेश दिसते, छान असे नितळ दिसते, आणि आपल्या सुरकुत्या वगैरे चेहऱ्यावरती जे येण्याचे चान्सेस असतात ते सुद्धा कमी होतात. सो अशा पद्धतीने जे आहे ना तुम्ही जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने नक्कीच मसाज करा, जेणेकरून तुम्हाला छान असे ह्याचे जे बेनिफिट्स आहेत ते मिळणार आहेत. तर मस्तपैकी माझा मसाज झाला आहे. मी चेहरा वॉश केला आहे, आणि बघू शकता किती छान असा ग्लो दिसत आहे. चेहरा छान असं पिंकिश झालेला आहे. आता इथे फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला इथं हळद चिमूटभर घेतलेली आहे, थोडंसं ॲलोवेरा जेल, थोडंसं आपण मध घेतलेलं आहे, आणि इथे 1 चम्मच बेसन पावडर आणि दही घेतलेला आहे 1 चम्मच. सगळं जे आहे ना मिश्रण एकत्र करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपला इन्स्टंट जो आहे तो हा गोल्डन फेस पॅक रेडी झालेला आहे. अशा पद्धतीने आपण गोल्डन फेशियल घरच्या घरी करू शकतो, आणि इतका छान रिझल्ट भेटतो ना,
कुठल्याही पार्लरमध्ये आपल्याला जायची गरज नाहीये. पूर्ण चेहऱ्यावरती आपण हाताने किंवा ब्रशने, तुम्ही ब्रशने यूज असेल तर ब्रशने किंवा हाताने सुद्धा छान असा पॅक लावू शकता. पण शक्यतो आम्हाला सगळ्या गोष्टी ज्या नॅचरलीच करायला आवडतात, सो मी हाताने छान असा हा पॅक जो आहे ना पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेणार आहे. पॅक थोडासा पातळ आहे, तुम्हाला थोडा जाड हवा असेल ना तर अजून थोडं तुम्ही याच्यामध्ये बेसन पीठ वगैरे टाकू शकता. ब्लिचिंग प्रॉपर्टीज ज्या आहेत ना बेसनमध्ये असतात, सो आपल्या चेहऱ्याला छान असं टवटवीत आणि नितळ बनवण्यासाठी बेसनचं खूप काम होतं. आणि उन्हाळ्यामध्ये स्पेशली ना तुम्ही बेसन पीठ छान असं रोज वॉटर वगैरे टाकून, मुलतानी माती टाकून पेस्ट पॅक बनवून जरी लावलात ना चेहऱ्याला खूप छान असा थंडावा राहतो. इव्हन मॉइश्चराईज राहण्यासाठी चेहरा खूप छान अशी मदत होते. तर अशा पद्धतीचे छोटे छोटे जे होम रेमेडीज असतात ना ते तुम्ही नक्कीच ट्राय करा. मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज सुद्धा छान असे होम रेमेडीज ट्राय करून चेहऱ्याला छान असं मस्तपैकी निरोगी आणि छान असं फ्रेश ठेवतात. सो अशा पद्धतीने आपण सुद्धा घरातल्या वस्तूंपासून चेहऱ्यावरती छान असं घरच्या घरी गोल्डन फेशियल नक्की ट्राय करू शकता. आणि बघा उरलेला फेस पॅक सुद्धा मी वाया जाऊ देणार नाही. तो हातांना आणि राहिला तर पायांना सुद्धा लावून छान असं चेहऱ्यावर सोबतच पायाचं आणि हातावरचं टॅनिंग सुद्धा कमी करण्यासाठी छान अशी मदत होणार आहे. सो अशा पद्धतीने आपण आपली स्वतःची काळजी नक्कीच घेऊ शकतो. आणि एक मात्र की आपल्याला ह्याच्यामध्ये कुठलाही खर्च करायचा नाही. अगदी किचनमध्ये ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्याच्यापासूनच आपण छान असा गोल्डन फेशियल घरच्या घरी करू शकतो. तर तुम्हाला आय होप हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही सुद्धा ही रेमेडी जी आहे ना एकदा नक्कीच ट्राय करून बघा. चला आता माझा पॅक वाढलेला आहे, सो मी आता धुवून घेते आणि खूप छान असा रिझल्ट मला तर मिळणार आहे. तुम्हाला सुद्धा हवा असेल नक्की ट्राय करा. भेटू अशाच छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच.